जलजीवन मिशन माननीय पंतप्रधानांनी ऑगस्ट 2019 साली जेव्हा घोषित केला कार्यक्रम, तेव्हा त्याच्या मागचा हेतूच हा होता, ओके. की ग्रामीण भागातील जी जनता आहे, त्यांच्या राहणीमानामध्ये सुधार व्हावा. त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह व्हावं. आम्ही तर सर्वांना हे सांगतो, की प्रत्येकाने पाणी बचत करावी आणि पाण्याकडे असं बघावं, की ते भविष्याच्या पिढीसाठी पण पुरायला हवं. शुद्ध पाणी देणे हे आमचं ध्येयच आहे. जलजीवन मिशनचं महाराष्ट्रामध्ये काम बघितलं तर साधारण 35,000 योजना आहेत सिंगल विलेज स्कीम्स. एकूण योजना 50,000 असतील. त्याशिवाय अजून शाळा आणि अंगणवाडींच्या स्कीम्स 7,000 आहेत. हँडपंपने पाणी स्वतः काढलेलं आहे. हँडपंपशिवाय नंतर मग सार्वजनिक विहीर कोणाची किंवा कोणत्या शेतकऱ्याची विहीर असते तिकडून आम्ही 40-40 लिटरचे जेरी कॅनने पाणी भरले, म्हणजे 80 लिटर ओके. एका सायकलवर. जलजीवन मिशन सारखी ही योजना 2019 साली जी लॉन्च झाली, ज्याच्यामध्ये हा विचार केला गेला की सगळ्यांना दारामध्ये नळ यायला पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे ग्रामीण भागातल्या बरोबर जनतेला. बरोबर. मग त्यांच्या गावापर्यंत बोरवेलची मशीन येऊ शकत नाही, तर ह्या अशाला हार न मानता युवकांमध्ये ही शक्ती असते. हो. हार न मानता त्यांनी त्यांच्या ग्रामस्थ हो. बंधू भगिनींना कन्व्हिन्स केलं की आपण स्वतःहून श्रमदान करूया ओके. आणि आपण विहीर खोदूया. हार्ड वर्क इज नेसेसरी. नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं जल जंक्शन महाराष्ट्र या मराठी पॉडकास्ट शो मध्ये. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट फारच स्पेशल आहे. महाराष्ट्र सरकार असो किंवा भारत सरकार असो, ह्यांच्या वेगवेगळ्या योजना येत असतात. आज आपल्याबरोबर एक स्पेशल व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी 2002 साली उपजिल्हा अधिकारी म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये आपली कामाची सुरुवात केली. त्याचप्रमाणे महसूल खात्यात 23 वर्ष त्यांनी काम केले आहे. त्याचप्रमाणे सध्या ते नवी मुंबई येथे अतिरिक्त अभियान संचालक म्हणून कार्यरत आहे. गेले 3 वर्ष झाले त्यांनी ह्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. जलजीवन मिशन ही एक योजना, त्याचे काम फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. प्रत्येक व्यक्तीच्या गावागावातल्या घरामध्ये पाणी पोहोचत आहे. ह्याच्या मागे काय काम त्यांनी केलं आहे, त्याचप्रमाणे त्यांची मेहनत काय आहे आणि सरकारची भविष्यासाठी येणारी एक स्ट्रॅटेजी, आपण एक प्लॅन काय आहे, तो जाणून घेऊया. आज आपल्याबरोबर आहे सुषमा सातपुते मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्ते. कसं वाटतंय तुम्हाला या मराठी पॉडकास्ट शो मध्ये? छान वाटतंय. पण आजचा पॉडकास्ट फार स्पेशल आहे. मॅडम, काय सांगताल की प्रत्येकाला एक इच्छा होती, म्हणजे एक 90चा किंवा 80चा काळ म्हटलं ना, प्रत्येकाचं एक स्वप्न होतं की डॉक्टर, इंजिनियर व्हावं, बरोबर? तुम्ही एक सरकारी पदावरती आहेत. कधी असा विचार केला होता की आपल्याला एक सरकारी अधिकारी व्हायचंय? मी असा कधीच विचार केला नव्हता. माझे वडील सैन्य दलामध्ये होते. सैन्य दलातून ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी एम-पी-एस-सीची परीक्षा दिली आणि ते मंत्रालयात सहाय्यक या पदावर नियुक्त झाले. त्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षा काय असतात हे माहिती होतं. त्यांनी आम्हाला लहानपणापासून एकच सांगितलं होतं, की आर्थिक आत्मनिर्भरता यायला हवी ओके. सर्व मुलांमध्ये. तर आमचा ध्येय तो स्पष्ट होता, की आपल्याला फायनान्शियल इंडिपेंडेंट व्हायचं आहे आणि शासकीय सेवा तुम्ही बघाल तर फार स्थिर, सिक्युअर आणि सिलेक्शन प्रोसेस फार फेअर असते. तर तो एक पर्याय ग्रामीण भागामधल्या किंवा शहरी भागामधल्या सगळ्या मुलींमध्ये असतोच, की आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची. तसा बरोबर. मी एक ट्राय केला कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा. जेव्हा माझं ग्रॅज्युएशन चालू होतं त्या काळात सुरुवातीला तर वडिलांनी क्लार्क पासूनच्या सर्व परीक्षा द्यायला आम्हाला प्रवृत्त केलं. कारण त्यावेळेस क्लार्क टाइपच्या पदांसाठी ग्रॅज्युएशनची आवश्यकता नव्हती. 10वी पर्यंतचं शिक्षण आणि किमान वय 18 ओके. आणि टायपिंगची परीक्षा. तर हे सगळं करून आम्ही 18 वर्ष झाल्याबरोबर परीक्षा द्यायला सुरुवात ओके. केली, तर त्यामुळे आमचा सराव झाला. बरोबर. आणि आई-वडिलांची आणि गुरुजनांची कृपा किंवा पुण्याई, त्यामुळे मला लवकरच यश मिळालं. एम-पी-एस-सीच्या परीक्षेमध्ये ग्रॅज्युएशनच्या वर्षी मी अपीअर केलं ओके. आणि पहिल्या प्रयत्नामध्ये मला नायब तहसीलदार हे पद मिळालं. तदनंतर वाह! पुढच्या वर्षी उपजिल्हाधिकारी. वा मॅडम, फार मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे तुम्ही जसं मगाशी सांगितलं, तुम्ही मॅम नाही बोलला तरी चालेल, पण ते एक मनातून ती भावना येते, एक रिस्पेक्ट असते प्रत्येकाची, ती तुम्ही कमवली आहे असं मी म्हणू शकतो. काय सांगताल? पुढील प्रश्न म्हणजे लोकांच्या मनातला प्रश्न आहे हा. सध्या एमपीएससी, युपीएससी, प्रत्येकाला इच्छा असते की एक एमपीएससी आणि युपीएससी ची परीक्षा द्यावी. यावरती मोठ्या मोठ्या फिल्म्स आणि वेब सिरीज पण आल्या, बरोबर? काय सांगाल आजकालच्या युथसाठी कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे? आम्ही करताना वेगळ्या पद्धत होता, पॅटर्न होती. आता बराच म्हणजे 23 वर्षानंतर पॅटर्न खूप बदललेला आहे परीक्षेचा. त्यामुळे सध्याच्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार मुलांनी अभ्यास करावा, परंतु हार्ड वर्क इज नेसेसरी. ओके. आणि शिक्षक जे शिकवतात वर्गामध्ये त्याकडे लक्ष दिलं, हं. तर तुम्हाला नंतर स्वतःचा अभ्यास करायला इन्व्हेस्टमेंट कमी करायला लागते वेळेची. बरोबर. त्यामुळे जेव्हा
आपण शिक्षण घेतो आहोत तेच व्यवस्थित घ्या. Okay. करंट अफेअर्स कडे लक्ष द्या. करंट अफेअर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तुमचे उत्तरांमध्ये ते दिसून येतं आणि हं. परीक्षक तेही बघतात की ह्यांचा ऍटिट्यूड कसा आहे. तर अभ्यास करताना करंट अफेअर्स आणि तुमचा जो विषय तुम्ही निवडलेला आहे त्याच्यामधलं संपूर्ण ज्ञान. ओके. फार इंटरेस्टिंग असा एक अनुभव आहे तुमचा आणि तुम्ही जसं सांगितलं की युथसाठी हा फार एक चांगला मेसेज असेल. काय सांगताल मॅडम, आधीच्या काळात सरकारी पदावरती जाण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा असायच्या का? कारण आता प्रत्येक पदावर जाण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा आहेत. त्याबद्दल काय सांगताल? सरकारी नोकऱ्यांमध्ये नेहमीच स्पर्धा परीक्षा होती. एंट्री वॉज ऑलवेज ऑन Okay. एक्झाम बेसिस. ओके. त्यामुळे आज वेगळं आहे आणि पूर्वी नव्हतं तसं नाही. नाहीये. नेहमीच Okay. परीक्षेच्या माध्यमातून मेरिट ओके. पद्धतीने निवड होत ओके. असते. ओके. छान असा तुम्ही एक अनुभव शेअर केला महाराष्ट्राच्या युथसाठी. मॅडम काय सांगताल, जलजीवन मिशन ही संकल्पना महाराष्ट्रात असो किंवा देशात फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. मी सध्या महाराष्ट्रापुरतं बोलतो की ह्या मिशनसाठी एक युथ किंवा प्रत्येक घराघरातला व्यक्तीचा एक सपोर्ट कसा असला पाहिजे? पाणी फारच मौलिक आहे आपल्या जीवनासाठी. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ते नसलं तर काय होईल आपली हालत. तर प्रत्येक व्यक्ती जो आहे पिण्याला पाणी लागतंच. तर आपल्याला बचतीचा आधार घ्यायला पाहिजे. पाणी इज लिमिटेड इन अवेलेबिलिटी. बरोबर. तर आम्ही तर सर्वांना हे सांगतो की प्रत्येकाने पाणी बचत करावी आणि पाण्याकडे असं बघावं की ते भविष्याच्या पिढीसाठी पण पुरायला हवं. बरोबर. अर्थातच मॅडम ह्यालाच घेऊन एक सिमिलर प्रश्न माझा, की महिलांसाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यांना कष्ट करावं लागतात, की ग्रामीण भागामध्ये त्यांना घरात पाणी आणावं लागतं, बरेच किलोमीटर लांब जावं लागतं आणि उन्हाळ्याच्या टाईमला तर काही धोकादायक ठिकाणी पण त्यांना जाऊन पाण्याची सोय करावी लागते. अशा बऱ्याच काही घटना घडत असतात. काय सांगताल तुम्ही, ह्या योजनेअंतर्गत महिलांसाठी कसा एक फायदा म्हणू शकतो किंवा त्यांना कशा प्रकारे ह्या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो? जलजीवन मिशन माननीय पंतप्रधानांनी ऑगस्ट 2019 साली जेव्हा घोषित केला कार्यक्रम, तेव्हा त्याच्या मागचा हेतूच हा होता ओके. की ग्रामीण भागातील जी जनता आहे त्यांच्या राहणीमानामध्ये सुधार व्हावा, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह व्हावं. त्यामुळे पूर्वी जे लोकांना बाहेर जाऊन पाणी आणायला फेच करायला लागायचं, त्या कष्टापासून महिलांची मुक्ती या मिशनने करण्याचं ठरवलं होतं. ओके. आणि 2019 पासून आता 2025 5 वर्षाचा कालावधी जो अभियानाचा मूळ कालावधी होता ओके. तो पूर्ण झालेला आहे. आणि काही योजना आपण पूर्ण करू शकलेलो नाही, त्यामुळे हा कालावधी याची विस्तार करण्यात आलाय 2028 पर्यंत. ओके. तर ह्याचा सर्वाधिक पाणी बाहेरून आणण्यासाठी सर्वाधिक कष्ट कुणाला करायला लागायचे तर महिलांना करायला लागायचे. महिलांसोबत मग घरातील मुलींना करायला लागायचे. तर सर्वात जास्त फायदा जो झाला आता एकूण 5 वर्षांमध्ये जी काही प्रगती झाली या योजनेची, तो लाभ पण महिलांना जास्त मिळत आहे. यासाठी राष्ट्रीय जलजीवन मिशनच्या माध्यमातून काही अभ्यास करून घेतले गेले. SBI रिसर्च ह्या एजन्सीने केलेल्या अभ्यासानुसार महिलांचा साधारण 9 कोटी महिलांचे पूर्ण देशभरामध्ये घरातून बाहेर जाऊन पाणी आणण्याचा कष्ट वाचलेला आहे. आणि त्या अभ्यासानुसार असंही सिद्ध होत आहे की हा 9 कोटी महिला जे आहेत ह्यांची टक्केवारी जर समजा 8.3% पकडली तर कृषी क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी 7.4% वाढली त्यांची. ओके. म्हणजे घराच्या बाहेरून पाणी आणणं त्यांचं कमी झालं तर त्यांचं अर्थार्जन सुरू झालं. या पद्धतीने त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे. महिलांच्या आर्थिक दर्जामध्ये सुद्धा सामाजिक सशक्तीकरण देखील झालेलं आहे. असाच एक आणखीन स्टडी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेला आहे. ओके. पाण्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर देखील होत असतो. शुद्ध पाणी नाही मिळालं तर नोबेल लॉरिएट जे आहेत मायकल क्रेमर त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या अंदाजानुसार 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यू दरामध्ये 30% घट होते शुद्ध पाण्यामुळे आणि त्यामुळे 1.36 लाख लाईफ्स वाचतात. तसंच ते WHO ज्या स्टडी मी सांगत होते त्यानुसार 5.5 कोटी तास महिलांचे वाचलेले आहेत पाणी आणण्याच्या कष्टापासून. बरोबर. त्याच्यामुळे आजारपण जे असतात ना, पिण्याच्या पाण्यापासून होणारे आजार हे देखील कमी झालेले आहेत. अर्थातच मॅडम जसं आता तुम्ही सांगितलं की पिण्याच्या पाण्यापासून आजार होऊ शकतात. अर्बन सिटीमध्ये पाहतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर असतात जे नगरपालिकेने अरेंज केले असतात तिथे. काय सांगताल तुम्ही, ग्रामीण भागाकडे आपण ज्यावेळेस पाण्याची सोयी सुविधा घेऊन जातो त्यावेळेस सरकार ह्या गोष्टींकडे कसं पाहतं? शुद्ध पाणी हे फार आवश्यक असल्यामुळे आरोग्यासाठी आपला
जलजीवन मिशनचा जो हेतू आहे तो आहे BIS स्टँडर्ड जो आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड 1:10 आपला जो स्टँडर्ड ठरवून दिला त्याप्रमाणे शुद्ध पाणी असायला हवं. ओके. तर आमचा जो ध्येय आहे तो घरामध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवणं, परंतु शुद्ध पाणी पोहोचवणं. ओके. प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर प्रमाणे प्रतिदिन पाणी देणे. तर शुद्ध पाणी देत असताना आपण मोठ्या योजना ज्या असतात, मल्टी विलेज स्कीम ज्याला म्हणतो, त्यामध्ये ट्रीटमेंट प्लांट इन्क्लुडेड असतात. ओके. परंतु जी एका गावासाठी योजना असते, सिंगल विलेज स्कीम, त्याच्यामध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लांट फिजिबल नसतो. त्या ठिकाणी आपण शुद्ध पाणी देण्यासाठी इलेक्ट्रोक्लोरिनेशन यंत्राचा वापर करत आहोत आणि ओके. महाराष्ट्रातील साधारण 35,000 योजनांमध्ये इलेक्ट्रोक्लोरिनेशन यंत्राद्वारे पाणी शुद्धीकरणाची सोय आपण केलेली आहे. ओके. ओके. अतिरिक्त अभियान संचालक म्हणून आता तुम्ही कार्यरत आहे, बरोबर? त्याचप्रमाणे महाराष्ट्र जीवन मिशन याबद्दल तुम्ही काय सांगताल? भविष्यात काय गोल्स आहेत तुमचे? कोणतंही आपण अभियान सुरू करतो, समजा आपण चंद्रावर एखादं यान सोडलं, तर अभियान सुरू केल्यानंतर ते इथून उडालं, तर आपण लगेच ते साजरा करत नाही यश. ओके. आपण कधी साजरा करतो? बरोबर. जेव्हा ते तिकडे लँड होतं. हो. तर आता आमची जी योजना होती, जलजीवन मिशन जे आहे 2019ला लॉन्च झालं. 2024 पर्यंत 25 पर्यंत त्याचा कालावधी होता आणि आम्ही ज्या योजना बनवल्या त्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये जी पाण्याची गरज असेल त्या गावामध्ये जेवढी कुटुंब संख्या वाढेल त्यानुसार गावामध्ये पायाभूत सुविधा आपण निर्माण केल्या. त्या दृष्टीने म्हणजे आमचं मिशन आहे 2024 पर्यंत पाणी पुरवठा करणे. ओके. शुद्ध आणि अविरत पाणी पुरवठा करणे. ओके. तर आमचं मिशन आहे 2024 पर्यंत ह्या योजना शाश्वत ठेवणे. ओके. जेव्हा ते पूर्ण करू शकू आम्ही, तेव्हा आम्हाला खरं यश मिळालं असं आम्ही म्हणू शकू. तर त्या दृष्टीने आमचं जनभागीदारीच्या माध्यमातून ह्या योजनांची शाश्वती हे आमचा आता उद्देश आहे. आता आम्ही देखभाल दुरुस्ती आणि योजना अविरत चालू ठेवणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अर्थातच मॅडम, मी पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो किंवा बऱ्याच ठिकाणी मी पाहत असतो किंवा मी विदर्भातल्याही बऱ्याच गावांमध्ये गेलो त्यावेळेस पण ह्या योजनेबद्दल पाहिलं. घराघरात जाऊन मी या काही गोष्टी पाहिल्या आहेत. मॅडम, काय सांगताल, ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये जेव्हा काम करताय, महाराष्ट्र राज्याच्या एक मोठ्या पदावरती तुम्ही काम करताय, तुम्हाला काय वाटते ज्यावेळेस तुम्ही ग्रामीण भागाकडे ज्यावेळेस जाता, ज्यावेळेस काही गोष्टी पाहता, जसं असो एक महत्वाचा भाग म्हणजे स्वच्छता आणि त्याचप्रमाणे जलजीवन, जल म्हणजे पाणी, ह्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे कसा तो एक अनुभव होता पहिल्यांदा ज्यावेळेस ही जबाबदारी हाती घेतली तेव्हा? जेव्हा मी या कार्यालयामध्ये या पदावर हजर झाले, तेव्हा पाणी पुरवठा हा विषय माझ्यासाठी एकूण नवीनच होता. ग्रामीण भाग नवीन नव्हता, कारण आम्ही 20 वर्षांमध्ये महसूल विभागामध्ये आमच्या जबाबदाऱ्यांचा भाग म्हणून आदिम जाती, आदिम समाज यांच्या वाडी वस्ती, मागास वस्ती, दुर्गम भागातील हॅबिटेशन्स या ठिकाणी आम्ही भेट देऊन तेथील सुविधांचं आम्ही अवलोकन करतो. त्या सुविधांचा आम्ही उपलब्धता आहे की नाही याच्याबद्दल, तिथल्या गुणवत्तेबद्दल आम्ही पाहणी करतच असतो. तथापि या विभागामध्ये जॉईन झाल्यानंतर पाणी हा विषय, पाणी आणि स्वच्छता हाच एक विषय होता. पण इतक्या वर्षांमध्ये जी प्रगती पाणी ह्या विषयावर झालेली आहे, इथे हजर झाल्यानंतर मला समजलं की आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापनाचे दृष्टीने चांगल्या पद्धतीचे निर्णय घेणे, सुधारणात्मक निर्णय घेणे किती सोपे झाले आहे. बरोबर. या विभागामध्ये मी बघते एक IMIS नावाची प्रणाली आहे, व्यवस्थापन प्रणाली, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे आणि रिअल टाइम बेसिसवर उपलब्ध आहे. ओके. इथे बसून वरिष्ठ स्तरीय अधिकारी कोणतीही माहिती बघू शकतात, प्रगतीचा आढावा घेऊ शकतात आणि सत्यस्थिती जाणू शकतात. आणि गरज असल्यास आपल्याला कोणते करेक्टिव्ह मेजर्स घ्यायचे तर तेही घेऊ शकतात. ओके. आदिवासी भाग असो किंवा किनारपट्टीचा भाग असो, या ठिकाणी फार असे गरजू व्यक्तिमत्व असतात, बरोबर? त्यांच्यासाठी या गोष्टींसाठी काय प्लॅनिंग केली आहेत? जलजीवन मिशन ही योजना जी आहे ना, ह्याच्यात केंद्रस्थानी आहे गाव आणि स्थानिक स्वराज्य संस्था. ओके. गावाला स्वावलंबी असायला हवं असं महात्मा गांधी पण म्हणायचे. हो. तर ह्या योजनेमध्ये असं आहे की योजना बनवताना पार्टिसिपेटरी मेथोडॉलॉजी वापरून गावकऱ्यांनी ठरवायचं आहे की आपल्या गावामध्ये आज किती कुटुंब संख्या आहे, भविष्यात त्या 30 वर्षांमध्ये आपल्या गावामध्ये किती कुटुंब संख्या असू शकते, सध्या पाण्याचे स्रोत काय आहेत, हे स्रोत आपल्याला एवढं पाणी देऊ शकतील का की ही एवढी जी होणारी कुटुंब संख्या आहे त्याला पुरेल. नसेल तर मग आपल्याला सगळ्यात जवळून कुठून पाणी आणता येईल, म्हणजे कोणता स्रोत निवडावा. आणि हे ग्रामीण जनतेला का करू दिलेलं आहे, कारण जी योजना बनेल त्याच्यातून जो खर्च येणार आहे त्या खर्चाचा 10% वाटा तर त्यांनीच गोळा करायचा आहे. बरोबर. हा कशासाठी की त्यांना वाटायला पाहिजे की ही
योजना माझ्या मालकीची, ह्याच्यात माझा पैसा गुंतलेला आहे. बरोबर. तर ह्या पद्धतीने आपण ग्रामस्तरीय जनतेलाच सांगितले की तुमच्यासाठी जी योजना आहे तुम्ही बनवा. बरोबर. इतरांनी त्यांच्यासाठी योजना बनवून दिली, त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रिब्युशन नसेल तर त्यांना कधीच वाटणार नाही ही योजना माझी आहे. तर बरोबर. मालकीची भावना निर्माण होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जेव्हा त्याची अंमलबजावणी होईल हं. तेव्हा त्याच्यावर पूर्ण लक्ष देऊन ती योजना व्यवस्थित तयार करून घेणे ओके. आणि मग पुढे हस्तांतरित करून स्वतःकडे घेणे, बरोबर. ह्या कामासाठी आपण ग्रामस्तरीय लोकांना संपूर्ण पॉवर दिलेले आहेत हं. आणि त्यांनी डिझाईन केलेली योजना आपण त्यांच्यासाठी बनवतो. बनवत आहे. मग ह्याच्यामध्ये विदर्भ असो किंवा कोकण असो किंवा किनारपट्टी असो किंवा दुर्गम डोंगराळ भाग असो, एवढं आहे की आदिवासी, अनुसूचित जाती, जमाती आणि डोंगराळ भाग ह्या भागातल्या लोकांना ही जी लोकवर्गणीचा प्रमाण आहे 10% ऐवजी तो 5% आहे. ओके. ओके. अर्थातच मॅडम. मॅडम थोडा ह्यालाच घेऊन एक सिमिलर प्रश्न आहे. जसं आपण मागील काही प्रश्नांमध्ये विचारलं होतं, की पाण्याची गुणवत्ता, बरोबर? पाण्याची गुणवत्ता ह्यावरती जलजीवन मिशन कशाप्रकारे काम करते? शुद्ध पाणी देणे हे आमचं ध्येयच आहे. त्या ध्येयानुसार आपण पाणी गुणवत्ता तपासण्यासाठी गावामध्येच दर दिवशी आपण काही लॅबोरेटरीमध्ये सॅम्पल पाठवू शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात लॅब्स कुठेही असू शकत नाहीत. हं. आपल्या राज्यामध्ये 178 लॅब्स आहेत, ज्या ओके. NABLच्या दर्जाप्राप्त लॅब आहेत. हं, हं, हं. तथापि लॅब्समध्ये दररोज सॅम्पल घेऊन जाणं शक्य नाही. परंतु पाण्याची गुणवत्ता खात्री करणे बरोबर. आवश्यक असल्यामुळे आपण गावातल्याच 5 महिलांना, प्रत्येक गावातल्या 5 महिलांना क्षेत्रीय तपासणी संच म्हणजे फील्ड टेस्टिंग किट म्हणतो आपण, ओके. त्याचा वापर करून कसं आपल्या पाण्याची गुणवत्ता तपासायची हे आपण प्रशिक्षित केलेलं आहे. ओके. म्हणजे साधारण 2 लाख महिला, हं. 40,000 गावांमधल्या प्रत्येकी 5 हं. प्रमाणे 2 लाख महिला आणि प्रत्येक गावातले जलसुरक्षक यांना आपण हे FTKचा वापर करून पाणी गुणवत्ता तपासण्याचे प्रशिक्षण दिलेले आहे. आहे. आणि त्यांनी घरगुती नळ जोडणीद्वारे येणारं पाणी, हं. शाळा अंगणवाडीमध्ये मिळणारं पाणी, ओके. ह्याची महिन्याला एकदा तपासणी करायची. ह्याच्यामध्ये प्रोटोकॉल असतो, तो काही त्याच्यात सुधारणा होत राहते. त्याप्रमाणे ओके. पाणी गुणवत्ता ते गावामध्येच तपासू शकतात. हं. याशिवाय पाण्याची नियमित लॅबोरेटरीच्या माध्यमातून देखील तपासणी करणं बंधनकारक आहे. ते नियमानुसार वर्षातून 2दा किंवा हं. एकदा करणे आवश्यक आहे. मान्सूनच्या आधी, बरोबर. मान्सूनच्या नंतर. बरोबर. अशा पद्धतीने प्रोटोकॉल प्रमाणे आपण पाणी गुणवत्ता तपासतो आणि पाणी गुणवत्तेची शाश्वतता राखतो. आणि त्याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितले इलेक्ट्रोक्लोरिनेशनच्या माध्यमातून सिंगल विलेज स्कीम्सचं पाणी जे आहे ते हं. शुद्ध केलं जातं आणि जिथे मल्टी विलेज स्कीम्स आहेत तिथे वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स हा योजनेचा भागच असल्यामुळे तिथून ते शुद्ध पाणी पुरवठा होतो. ओके. मोस्टली मल्टी विलेज स्कीम्सला पाणी जो आहे तो सरफेस वॉटर असतो, म्हणजे हं. तलावाचं, धरणाचं. हं. आणि सिंगल विलेज स्कीम्स ज्या आहेत जास्ती करून त्या ग्राउंड वॉटर बेस्ड आहेत. ओके. तर ह्या पद्धतीने आपण शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी अर्थातच. पूर्ण व्यवस्था केलेली आहे. अर्थातच. मॅडम GIS मॅपिंग, तसंच ऑनलाईन डॅशबोर्ड, बरोबर, तसंच पाण्याची गुणवत्ता, या सगळ्या काही गोष्टी एका तंत्रज्ञानात घेऊन तुम्ही कशा प्रकारे काम करत आहेत? जलजीवन मिशनचं महाराष्ट्रामध्ये काम बघितलं तर साधारण 35,000 योजना आहेत, सिंगल विलेज स्कीम्स. एकूण योजना 50,000 असतील. त्याशिवाय अजून शाळा आणि अंगणवाडींच्या स्कीम्स 7,000 आहेत. हं. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा काम करतो तेव्हा आम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी सांगेल की राष्ट्रीय जीवन मिशन हं. ह्यांची जी IMIS प्रणाली आहे त्याच्यावर GISचा वापर करून आमच्या विविध योजनेचे लोकांना समजण्यासाठी, कारण ही योजना लोकांचीच आहे, लोकांना हो. समजण्यासाठी पब्लिक इन्फॉर्मेशन बोर्ड्स ह्याचं GIS मॅपिंग होतंय. पाण्याच्या स्रोताचं GIS मॅपिंग होतंय, की ह्या योजनेचा स्रोत कुठे आहे. त्यानंतर त्या योजनेमध्ये वापरण्यात आलेल्या पाईप्सचं GIS मॅपिंग होत आहे. त्याशिवाय आम्ही मोठ्या ज्या योजना करत आहोत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्या मोठ्या योजना आहेत, ज्याच्यामध्ये साधारण 12,000 गावांना इन्क्लूड केलं गेलेलं आहे. ह्या योजनांचे जे सगळे ॲसेट्स निर्माण होत आहेत, त्याची जशी प्रगती होती, भौतिक प्रगती, त्या टप्प्यावर त्याचं GIS मॅपिंग होत आहे. त्याला डिजिटल प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टम आम्ही म्हणतो. ओके. याचा वापर करून वरिष्ठतम स्तरावरील अधिकारी त्याच्यामध्ये प्रगती व्यवस्थित होत नसेल तर त्याबद्दल निर्णय घेणे, आढावा घेणे, हे सगळं त्या पद्धतीने होतं आणि आपल्यासाठी कायमस्वरूपी आपल्या ॲसेट्सचा रेकॉर्ड राहणार आहे डिजिटल स्वरूपामध्ये. त्याशिवाय इंटरनेट ऑफ थिंग्सचा वापर करून आपण सेन्सर आधारित माहिती मिळवतो. ठराविक निवडक योजनांसाठी, मल्टी विलेज स्कीम्ससाठी अगेन, कारण ह्या गोष्टी महागड्या असतात. सध्या पहिल्या टप्प्यावर आपण मल्टी विलेज स्कीम्सवर सेन्सर्स लावून
त्याच्यामध्ये पाण्याची क्वालिटी, ओके. पाण्याची क्वांटिटी, हम्म. प्रेशर, ह्या तिन्ही गोष्टींचा आणि त्याच्यामध्ये क्लोरीनची मात्रा योग्य प्रमाणात आहे की नाही, ह्या गोष्टींची आपण रिअल टाइम बेसिसवर माहिती मिळवतो. ओके. हे काम आता अंमलबजावणी टप्प्यावर चालू आहे आणि ह्या सगळ्या ठिकाणी सेन्सर्स लागल्यानंतर त्याची माहिती इंटिग्रेटेड कमांड सेंटर मध्ये येणार, कमांड कंट्रोल सेंटर, जे आमच्या ह्या कार्यालयामध्येच आहे. आणि जशी जशी ती जास्तीत जास्त योजना त्याला जोडल्या जातील तेवढी आम्हाला माहिती इथे बसून रिमोट एरिया मधल्या योजनांची माहिती मिळणार. त्याच्यामधून आम्हाला माहिती अशी कळेल की कुठे किती योजना बंद आहेत, किती ठिकाणी मानकाप्रमाणे पाणी पुरवलं जात नाही, किती ठिकाणी पाणी अशुद्ध पुरवलं जात आहे, म्हणजे हे आता, आणि लिकेज किती ठिकाणी आहे, ओके. नॉन रेव्हेन्यू वॉटर जे म्हणतो ते किती ठिकाणी आहे, हे आपल्याला ऍट अ सिंगल प्लेस ओके. रिअल टाइम बेसिसवर कळणार आहे. बरोबर. आणि हळूहळू ही व्याप्ती वाढावीच लागणार आहे भविष्यामध्ये. आपण जसे पुढे जाऊ, सध्या जरी आमच्या 1000 योजनांना हे आम्ही लावणार असू, तरी भविष्यामध्ये हे सगळ्या योजनांमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्सचा वापर करावा लागणार आहे आपल्याला. ह्या गोष्टींसाठी काही वेबसाईट आहे का, काही ऍप वगैरे आहे? आमची स्वतंत्र प्रणाली डेव्हलप झालेली आहे. DPMS साठी आहे, ओके. त्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग्स साठी आहे. आपल्याला आणखीन तंत्रज्ञानाचा आम्ही कसा वापर करतोय ते सांगताना आनंद होत आहे की GSDA ही जी एजन्सी आहे आमची महाराष्ट्रामध्येच एकमेव एजन्सी अशी आहे जी ग्राउंड वॉटर साठी डेडिकेटेड आहे. ग्राउंड वॉटर आणि वॉटर क्वालिटीचं काम त्यांच्याकडे आहे. तर त्या यंत्रणेमार्फत आपण MRSECचा वापर घेऊन, म्हणजे सॅटेलाइट इमेजरीचा वापर घेऊन, आता जे एक 1:50,000 स्केलचे जे ग्राउंड वॉटर नकाशे आपल्याकडे अवेलेबल आहे, ते आपण 1:10,000 स्केल, म्हणजे मोठ्या प्रमाणात असे तयार करून घेत आहोत. त्याच्यामध्ये ग्राउंड वॉटरची अवेलेबिलिटी दिसणार आहे आणि भविष्यामध्ये ते आम्ही एका पोर्टलवर, म्हणजे वेबसाईटवर उपलब्ध करून देणार आहोत, ज्याच्यामध्ये जनरल पब्लिक आणि शासकीय कार्यालय किंवा इतर सगळे इन्स्टिट्यूशन्स त्याचा वापर करून निर्णय घेऊ शकतात की कुठे पाण्याची उपलब्धता असणार आहे. म्हणजे हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अमूलाग्र सेवा आपण भविष्यामध्ये देणार आहोत GSDAच्या माध्यमातून. बरोबर. त्याशिवाय आपण आपल्या ज्या लॅब्स आहेत त्याच्यामध्ये सध्या आपण कोणत्या लॅबोरेटरी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टमचा वापर करत नाहीये, पण आपण कस्टमाइज करून आता त्या लॅब्सना पण देखील एक युनिफॉर्म सिस्टम मध्ये आणत आहोत, जेणेकरून पाण्याची गुणवत्ता तपासण्याचा सगळा डिजिटल रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध राहणार आहे. ओके. अर्थातच मॅडम, फार योग्य अशी ही गोष्ट म्हणता येईल की डिजिटलचा आपण हा एक जमाना म्हणू शकतो. त्या काळामध्ये डिजिटल तंत्रज्ञान ह्याचा योग्य तो असा एक वापर केला जात आहे. फार छान गोष्ट आहे. आपण कोणतं काम करायला गेलो की त्यामध्ये सुरक्षा फार महत्वाची असते, बरोबर? शाश्वता आणि सुरक्षा ह्याकडे तुम्ही कसं पाहता? आमची योजना जी आहे ती 30 वर्ष टिकावी. ती कशी टिकेल, जर त्याचा मेन जो सोर्स आहे, पाण्याचा सोर्स, तो टिकायला हवा. आणि त्याशिवाय योजनेचे जे बाकीचे उपांग आहेत त्यांचं ऑपरेशन अँड मेंटेनन्स व्यवस्थित व्हावं. 30ही वर्ष चालण्यासाठी, त्याचा पूर्ण कालावधी पूर्ण करण्यासाठी. सोर्स टिकण्यासाठी आपल्याला डायरेक्ट रिचार्ज मेजर्स असतात आणि इनडायरेक्ट रिचार्ज मेजर्स असतात. आपण लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतो की स्त्रोत टिकण्यासाठी किंवा स्त्रोतामध्ये जलस्तर वाढण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात. तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत आपण साधारण 3000 गावांमध्ये 26,000 पेक्षा जास्त डायरेक्ट रिचार्ज मेजर्स, म्हणजे रिचार्ज शाफ्ट आपण बनवलेले आहेत. त्याशिवाय आपण भविष्यामध्ये डिफंक्ट बोरवेल रिचार्ज एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये आपण शुद्ध रेन वॉटर पाणी जे निकामी झालेल्या विंधन विहिरी आहेत त्याच्यामध्ये मुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ह्या पद्धती, आणि आपण ग्रामस्तरीय सहभागधारक आहेत, जे सर्वात महत्वाचा घटक आहेत ह्या सगळ्यामध्ये. त्यांच्यामध्ये ह्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये, म्हणजे ग्रामपंचायत निहाय 5 सहभागधारक, मोस्टली ते ग्राम आरोग्य पोषण पाणी व स्वच्छता समिती, जी आपण त्याला पाणी समिती म्हणतो गावामध्ये, VWSC, ह्याच्यातले 5 मेंबर्सना आपण स्त्रोत शाश्वतीकरण आणि बळकटीकरण ह्याचं 2 दिवसाचं प्रशिक्षण दिलेलं आहे, देत आहोत. ओके. अर्थातच मॅडम, आपण एक म्हणतो ना, एक कम्युनिटी ओनरशिप, ती फार महत्वाची असते. या कार्यक्रमाच्या यशासाठी कम्युनिटी ओनरशिप किती महत्वाची आहे? ही योजनाच लोकांसाठी आहे. ह्या योजनेमध्ये इव्हन योजना खऱ्या अर्थाने अंमलबजावणी झाली की नाही ह्याचं प्रमाणीकरण देखील ग्रामस्थांनीच करायचं आहे. हर घर जलची जी प्रक्रिया आहे ती झाल्याशिवाय आमची योजनाच पूर्ण होत नाही. त्यामुळे योजना बनवण्यापासून
ते योजना हस्तांतरित करून घेण्यापर्यंत तर ग्रामस्थांचा सहभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा तर सहभाग आहेच. तथापि भविष्यामध्ये ती पूर्ण काळ टिकण्यासाठी म्हणजे 30 वर्ष चालवण्यासाठी ग्रामपंचायतीचाच आणि त्याच्यामध्ये मुख्य काम पाणी समिती ज्याला आपण म्हणतो WWSC त्यांचं राहणार आहे. तर साठी त्यांनी लोकसहभाग म्हणजे पहिले कम्युनिटी कॉन्ट्रिब्युशनच्या स्वरूपात होतं. योजनेच्या कॅपिटल कॉस्टमध्ये 10% वाटा आणि हस्तांतरित झाली योजना. त्यानंतर त्याच्यामध्ये ती योजना चालवण्यासाठी जो नियमित खर्च येणार आहे, ऑपरेशन अँड मेंटेनन्ससाठी, तो ते गोळा करणे. तर ते बरोबर कोण देणार आहे? बरोबर एवढ्या सगळ्या पाणी पुरवठा योजनांना पैसे कोण देणार आहे चालवण्यासाठी? तर बरोबर. ग्रामस्थांनाच, कारण आपला हा विषय जो आहे तो ग्रामपंचायतीच्याच किंवा आपल्या राज्याच्या विषयांच्या सूचीमध्ये येऊन बरोबर फायनली स्थानिक स्वराज्य संस्थेचा तो विषय आहे, पाणी पुरवठा बरोबर. योजना चालवणे. तर जसं आपण शहरी भागामध्ये बघतो, की आपल्याला हाउसिंग सोसायटीमध्ये आपण आपल्या डोक्यामध्ये कधी येत पण नाही, की हे पाण्याचा चार्ज मी का द्यायचा? ओके ते आपल्याला माहिती आहे आपली माहिती, रिस्पॉन्सिबिलिटी. तशी ग्रामीण भागामध्ये पाण्याची सुविधा दारामध्ये हवी असेल, तर त्याला काही खर्च लागणार आहे आणि बरोबर. तो खर्च प्रत्येकाने उचलणे आवश्यक आहे. तर ग्रामस्थांचं मन वळवणे, त्यांना त्यांच्यामध्ये बिहेवियर चेंज आणणे, की ही आपली जबाबदारी आहे. आपली योजना आहे, आपली बरोबर. जबाबदारी आहे. त्याकरिता पाणीपट्टी ज्याला म्हणतो आपण, ते पाणीपट्टी नियमितरित्या दर महिन्याला देणं किंवा काय त्यांची फ्रिक्वेन्सी असेल कलेक्शनची, त्या पद्धतीने देणे. त्याच्यातून मग ते स्टाफ आणि इलेक्ट्रिसिटी आणि इतर अनुषंगिक खर्च होणार. तर ही मानसिकता तयार करण्यासाठीच आपण एकतर IECचा वापर पण करतो, प्लस प्रशिक्षणाचा पण वापर करतो, क्षमता बांधणी करतो. बरोबर बरोबर. मॅडम, अर्थातच मी जसं बोललो की महिलांसंदर्भात काही प्रश्न आहेत. भारतात असो किंवा महाराष्ट्रात बऱ्याच वेळा महिलांचे बरेच काही समस्या पुढे येत असतात. बऱ्याच महिला काही गोष्टी चांगल्या करण्यासाठी, जसं पाण्याचे प्रश्न असतील किंवा स्वच्छतेचे काही प्रश्न असतील, ह्या गोष्टींना सुधारण्यासाठी किंवा पुढे नेण्यासाठी परिश्रम घेत असतात किंवा एफर्ट्स घेत असतात. त्याचप्रमाणे एक धाडसीच्या महिला म्हणजे सुषमा सातपुते मॅडम आज आमच्याबरोबर पॉडकास्टला आल्या आहेत. काय सांगताल मॅडम, तुमच्या एक आयुष्यातला एक अनुभव काय सांगताल ह्या योजने थ्रू आलेला? ह्या योजनेच्या अगोदरचा अनुभव सांगते पहिले मी. ओके. माझे वडील एअरफोर्समध्ये होते, त्यामुळे कॅम्पामध्ये राहून सुरक्षित जीवन आम्ही जगलेलो होतो क्वार्टर्समध्ये. हो. आणि रिटायरमेंटच्या नंतर मग कुठेतरी सेटल व्हायचं असतं, तेव्हा ते गावठाणाच्या बाहेरच्या जमिनीमध्ये प्लॉट्स असतात. त्याच्यामध्ये आम्ही बरेच लोकांनी तसे प्लॉट्स घेऊन घर बांधून राहिले. त्या ठिकाणी तुम्हाला विश्वास होणार नाही, 1990 टू 95च्या दरम्यानची गोष्ट आहे. तिकडे लाईट पण नव्हती. ओके. आणि जेव्हा नवीन वस्ती होते म्हणजे अनप्लॅन्ड विकास ज्याला म्हणतो आपण, तेव्हा ड्रेनेजची व्यवस्था नसते, पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्नच नाही, लाईटही नाही. तर तिकडे आम्ही हँडपंपने पाणी स्वतः काढलेलं आहे. हँडपंप शिवाय नंतर मग सार्वजनिक विहीर कोणाची किंवा कोणत्या शेतकऱ्याची विहीर असते, तिकडून आम्ही 40-40 लिटरचे जेरी कॅनने पाणी भरले, म्हणजे 80 लिटर ओके. एका सायकलवर. ओके. त्याशिवाय मग खाजगी बोरवेलच्या ओनरकडून पाणी विकत घेणे. हे सगळ्या समस्यांना आम्ही स्वतःहून फेस केलेलं आहे. त्यामुळे जलजीवन मिशन सारखी ही योजना 2019 साली जी लॉन्च झाली, की ज्याच्यामध्ये हा विचार केला गेला, की सगळ्यांना दारामध्ये नळ यायला पाहिजे. हा त्यांचा हक्क आहे ग्रामीण भागातल्या जनतेला. तर हा मोठं महाकाय पाऊल होतं शासनाचं. आणि मग लोकसेवा करणारे लोक किंवा लोकप्रतिनिधी मिळून लोकांच्या जीवनामध्ये खरोखर कसा बदल घडवू शकतात, त्याचं हे मोठं दर्शन घडवतं. बरोबर बरोबर. अर्थातच मॅडम. मॅडम, महिलांबद्दल खूप काही मोटिवेशनल किंवा एक आदर्श देणाऱ्या घटना घडतच असतात. त्याचप्रमाणे काय होतं ना, की गावाकडील युवक काय करतो हा प्रश्न आजकाल कमी प्रमाणात दिसून येतो. मला तर असं वाटतं की गावाकडचा युवक हा परदेशात जाऊन पण मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत असतो. पण अशा एखाद्या युवकाला जलजीवन मिशन यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? मी युवक आणि महिला अशा दोघांसाठी मिळूनच हे आता उत्तर देते, ओके. की युवक जो आहे हा छोट्या म्हणजे नवीन पिढी आणि जुन्या पिढीच्या मधला दुवा आहे. तो एक कनेक्टिंग चेन आहे. युवकांमध्ये नवीन चैतन्य असतं. युवकांमध्ये नवीन संकल्पना असतात. युवकांमध्ये नवीन तंत्रज्ञान ह्याच्याशी जुळवून घेण्याची जास्त इच्छा असते. तर हे सगळं आणि युवकांमध्ये ऊर्जा असते, जी इतरांमध्ये नसते. तर युवक ह्या मिशन सोबत जुळणे फार गरजेचं आहे. आणि अशी उदाहरणं खूप आहेत, की जेव्हा युवकांनी ठरवलं, तर मग त्यांना कोणी हरवू शकत नाही. या योजनेमध्ये सहभाग नोंदवताना आता
कुवाकोडी गाव आहे जे भामरागड तालुक्यातलं आहे. ओके. एकदम ग्रामीण, एकदम हम्म. छत्तीसगडच्या बॉर्डरला आहे. ओके. तिथे एक महिला होत्या, युवक महिला. हम्म. तर त्यांनी त्यांच्या गावामध्ये जलजीवन मिशन योजना तर हवी होती, कारण सध्याचा जो सोर्स होता त्यांचा तो स्प्रिंग बेस्ड होता. तो जरा उन्हाळ्यामध्ये सुकून जायचा आणि त्यांना काही पाणी मिळायचं नाही. त्यामुळे त्यांना खूप लांब जाऊन पाणी आणायला लागायचे, हाल व्हायचे. ओके. तर ह्या जेव्हा 2019ला ह्या सरपंच होत्या, तेव्हा त्यांना वाटलं की ह्या योजनेची आपण पण वापर करावा, परंतु त्यांच्या गावामध्ये येण्यासाठी रस्तेच नव्हते. ओके. मग त्यांच्या गावापर्यंत बोरवेलची मशीन येऊ शकत नाही. तर ह्या अशाला हार न मानता, युवकांमध्ये ही शक्ती असते. हार न मानता त्यांनी त्यांच्या ग्रामस्थ बंधू भगिनींना कन्व्हिन्स केलं की आपण स्वतःहून श्रमदान करूया आणि आपण विहीर खोदूया. मशीन येऊ शकत नाही तर आपण खोदूया. तर तिकडे त्यांनी 30 फूट खोल विहीर खोदली आणि पाण्याचा सोर्स क्रिएट केला. पाण्याचा सोर्स क्रिएट केल्यानंतर मग तिकडे आता सोलार बेस्ड योजना आहे, ज्याच्यामुळे त्यांना वर्षभर पाणी प्रत्येक कुटुंबाला आवश्यकतेप्रमाणे मिळत आहे. तर म्हणजे युवकांमध्ये ही शक्ती असते की ते सिच्युएशनला बदलू शकतात. बरोबर. अर्थातच मॅडम, फार एक छान अनुभव आपण म्हणू शकतो. राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्याद्वारे या प्रणालीकडे कसं लक्ष दिलं जातं? आमच्या ज्या सर्व योजना आहेत हे राबवत असताना आम्ही 3 पद्धतीने त्याच्यावर देखरेख ठेवतो आणि पारदर्शकता पण प्रस्थापित करतो. प्रथमतः योजना ज्या आहेत त्या राबवण्यासाठी कंत्राटदार प्रत्यक्ष काम करतात. ओके. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणा पुरेशी पडणार नाही, कारण एकाच वेळेस संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये जलजीवन मिशन राबवलं जात आहे. त्यामुळे केंद्राने प्रसारित केलेल्या ऑपरेशनल गाईडलाईन्स नुसार प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट्स म्हणजे PMC जे प्रकल्प व्यवस्थापन करतात आणि सरकारी यंत्रणेला ते मदत करतात कंत्राटदार करत असलेल्या कामाच्या गुणवत्ते आणि मोजमाप करण्यासाठी. तदनंतर ही झाली पहिला टप्पा गुणवत्ता तपासणीसाठी आणि गुणवत्ता एन्श्युअर करण्यासाठी. तदनंतर कामाच्या भौतिक प्रगतीच्या टप्प्यानुसार कामाची त्रयस्थ तपासणी यंत्रणेमार्फत ज्या नावाजलेल्या संस्था आहेत, ज्यांची आपण नेमणूक केलेली आहे, अशा संस्थेमार्फत त्या योजनेची तपासणी होते. तपासणीमध्ये समजा काही गुणवत्ता बद्दलचे दोष असतील तर ते दोष नमूद केले जातात आणि जोपर्यंत ते पूर्ण होत नाहीत, त्याची पूर्तता होत नाही, तोपर्यंत त्या योजनेचं पुढचं अदायगी पण करण्यात येत नाही आणि पुढचे काम जे आहे ते करेक्टिव्ह मेजर्स घेतल्याशिवाय करता येत नाहीत, जेणेकरून त्या योजनेची गुणवत्ता आपण राखू शकतो. त्याशिवाय आपली यंत्रणा आहे, शासकीय अधिकारी त्यांना नियमानुसार जे तपासण्या आहेत त्या करायच्याच आहेत. त्याशिवाय केंद्राने नॅशनल वॉश एक्सपर्ट्स पण नेमलेले आहेत. तेही अचानक न सांगता येतात आणि फंक्शनॅलिटी तपासतात योजनेची. आणि ह्या कामासाठी आपल्याकडे साधारण PMCचे 1100 अभियंते आहेत, जे आज महाराष्ट्रात काम करत आहेत आणि त्रयस्थ तपासणी यंत्रणेच्या माध्यमातून साधारण 450 तज्ज्ञ आहेत जे तपासण्या करतात. त्याशिवाय आपण पाईप्सचा जो दर्जा आहे, गुणवत्ता आहे, ती तपासण्यासाठी ऑलरेडी MJPच्या माध्यमातून एम्पॅनल्ड एजन्सी आहेत ज्या ह्या तपासणी पाईपलाईनची देखील करतात. अर्थातच मॅडम, नागरिकांच्या बऱ्याच काही समस्या असतील किंवा अडचणीत येत असतील, या सोडवण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? नागरिकांच्या पाणी गुणवत्ता संदर्भात तक्रारी असतील तर त्यासाठी आम्ही माननीय मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब यांच्या हस्ते महाजल समाधान या प्रणालीचं उद्घाटन केलं होतं. ते महाजल समाधान प्रणाली जी आहे सध्या ती वेब सिस्टमवर आहे. म्हणजे कुणाला तक्रार नोंदवायची असेल पाण्याच्या नियमिततेबद्दल, क्वांटिटी बद्दल किंवा क्वालिटी बद्दल, तर ती तक्रार त्यांना mahajalsamadhan.gov.in ह्या वेबसाईटवर नोंदवता येते. त्याशिवाय त्याचा मोबाईल ऍप देखील आहे. मोबाईल ऍपच्या माध्यमातून देखील तक्रार नोंदवता येते आणि ती माहिती लगेच जशी तक्रार नोंदवली जाते, ज्याच्या हद्दीतील ती तक्रार आहे, ज्या ग्रामसेवकाच्या हद्दीतील आहे, त्या ग्रामसेवकाला ती लगेच नोटिफाय केली जाते आणि त्यांनी त्याच्यामध्ये विहित मर्यादेमध्ये कार्यवाही करणे म्हणजे करेक्टिव्ह ऍक्शन घेणे आवश्यक आहे. ती जर नाही झाली तर ती तक्रार पुढे एस्केलेट होऊन त्यांच्या वरिष्ठांपर्यंत जाते आणि तक्रारीचं निवारण झालं तर माहिती संबंधित तक्रारदारास देखील SMS च्या माध्यमातून दिली जाते. लवकरच आम्ही ह्याच्यामध्ये कॉल सेंटर म्हणजे कॉल बेस्ड तक्रार नोंदवण्याची प्रणाली देखील लॉन्च करणार आहोत. अर्थातच मॅडम, छान ही गोष्ट आपण म्हणू शकतो आणि सर्वसामान्य नागरिकांना, ग्रामीण भागातील नागरिकांना फार एक सुवर्ण संधी आपण म्हणू शकतो की या गोष्टीचा लाभ घेतल्यानंतर किंवा एखाद्या ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा नळ आला त्यानंतर त्या गोष्टीचा सरकारकडून
किंवा शासनाकडून कोणत्या प्रकारे फॉलोअप किंवा काळजी घेतली जाते? एखादी योजनेच्या अंमलबजावणी कालावधीमध्ये ग्रामस्थांनी अंमलबजावणी होत असताना गुणवत्तेवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. एकदा योजना पूर्ण झाली त्यानंतर ती योजना सर्व डॉक्युमेंटेशनसह, सर्व प्लॅनसह हस्तांतरित केली जाते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेकडे. ओके. ती हँडओव्हर झाल्यानंतर त्याच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्सची पूर्ण जबाबदारी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. त्याकरिता मग त्यांना VWSC जी आहे, आपली पाणी समिती जी आहे, त्याच्याकडे विशेष हा पाणी आणि स्वच्छता विषय आहे. प्रत्येक फायनान्स कमिशनमध्ये काही प्रमाणामध्ये टाईड निधी म्हणजे बंधित निधी येतो पाणी आणि स्वच्छता ह्याच 2 सेक्टरमध्ये खर्च करण्यासाठी. बरोबर. तर ह्या समितीने त्यांच्या गावासाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने ठरवायला पाहिजे की आपल्या गावाची पाणी पुरवठा योजना आपण स्वतः चालवणार आहोत, ऑपरेशन अँड मेंटेन करणार आहोत, किंवा मग आपण एक संस्था नेमणार आहोत. मग मोस्टली ह्या संस्था नेमण्यासाठी राष्ट्रीय जल जीवन मिशनचं पण म्हणणं आहे की महिलांशी निगडीत आहे पाणी प्रश्न. त्यामुळे महिलांचे जे बचत गट आहेत, त्यांचा जो स्वयंसहायता गट असेल, जो चालवण्यास इच्छुक असेल, त्यांना द्या, किंवा मग प्रायमरी कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात, ज्यांना ह्या पद्धतीने लोकांकडून वर्गणी गोळा करण्याची अनुभव असतो. ओके. तर कॉन्ट्रिब्युशन्स गोळा करण्याचा बरोबर. आणि ते बरोबर. कमर्शियली ऑपरेट करू शकतील अशा ओके. पद्धतीच्या संस्था तुम्ही नेमू शकता. ग्रामस्थ स्वतः चालवायचे असतील तर स्वतः चालू शकतात. चालू शकतं. तर अशा वेळेस काय होतं, एक उदाहरण म्हणून की अशी योजना चालवायला जर दिली तर ती चांगल्या पद्धतीने चालवता येते. त्याच्यामध्ये ग्रामपंचायत त्यांच्या जे काही उत्पन्न आहे, कॉन्ट्रिब्युशन जे पाणीपट्टीच्या स्वरूपामध्ये घेतलं, त्याच्यामधून खर्च भागवून झाल्यानंतर जे शिल्लक राहतं, ते मोटिव्हेशनल किंवा इन्सेंटिव्ह म्हणून ह्या संस्थेला पण देता येतं त्यांना ठरवून. बरोबर. तर ऑपरेशन अँड मेंटेनन्ससाठी ग्रामस्थांचा सहभाग फार महत्त्वाचा महत्वाचा आहे. आहे. अर्थातच मॅडम महाराष्ट्र राज्य हे प्रत्येक गोष्टीमध्ये नेहमीच पुढे राहिलं आहे. काय सांगताल मॅडम, की ह्या योजनेमध्ये पण महाराष्ट्र राज्य एक वेगवेगळ्या काही स्ट्रॅटेजी, काही प्लॅन्स या कार्यक्रमामध्ये घेऊन येत आहे. काय सांगताल, आदर्श देणारी अशी एक घटना किंवा एक योगदान म्हणू शकतो की ह्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याने केलं आहे? महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रोक्लोरिनेशनची जी यंत्रणा आहे, त्या माध्यमातून पाणी शुद्ध करून देणे ह्याच्यामध्ये अग्रणी आहे. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आपण इलेक्ट्रोक्लोरिनेशन यंत्रणेच्या माध्यमातून साधारण सर्व सिंगल विलेज स्कीम्समध्ये पाणी शुद्ध करून देणार आहोत. इलेक्ट्रोक्लोरिनेशनच्या जी टेक्नॉलॉजी आहे, ओके. त्यामुळे ह्युमन इंटरव्हेन्शन जे आहे ते कमी होते. त्याच्यामध्ये पूर्वी ब्लिचिंग पावडरने पाणी शुद्ध केले जायचे. हो. त्याच्यामध्ये स्वस्त आणि किफायतशीर मीठ, कॉमन सॉल्ट जे आहे त्याचा वापर होतो आणि दिवसातून केवळ एकदाच ते टाकावं लागतं मीठ एका यंत्रणामध्ये एका ठिकाणी, आणि क्लोरीनचं डोसेज जे आहे ते एकदम नियंत्रित असतं. ओके. जेवढं आवश्यक आहे तेवढंच. ह्युमन इंटरव्हेन्शन मध्ये कधी जास्त कधी कमी ब्लिचिंग पावडर, त्याच्यामुळे पाण्याची चव बदलणे, ते सगळं ह्याच्यातून अवॉइड केलं जातं. हे एक झालं इलेक्ट्रोक्लोरिनेशन यंत्र. दुसरं, आपण IoT सेन्सर्सचा वापर करून रिअल टाइम बेसिसवर काही पॅरामीटर्सची इथे मॉनिटरिंग करणार आहोत. ओके. जी मी पूर्वी पण सांगितले, इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटरमध्ये. हे दुसरं झालं जे वाखाणण्याजोगं आहे, महाराष्ट्रामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतोय. आणि तिसरं जे मला सांगावंसं वाटतं, एक सॉफ्ट कॉम्पोनंट ज्याला म्हणतो आपण, क्षमता बांधणी. महाराष्ट्रामध्ये जी क्षमता बांधणी आम्ही केली आहे जल जीवन मिशन अंतर्गत, महाराष्ट्रातली जी संख्या आहे ती इतर राज्यांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आहे आणि एक योग्य प्रमाणात आपण प्रोसेस फॉलो करतो. जसं आपण ट्रेनिंग नीड असेसमेंट करतो आणि कोणत्या टप्प्यावर आता योजनेचा अभियान चालू आहे, त्या टप्प्यावर कोणती गरज आहे लोकांना, ग्रामस्तरीय सहभागधारकांना कोणत्या विषयाचं आता आपल्याला प्रशिक्षण द्यायला पाहिजे. जसं आम्ही सुरुवातीला तोंड ओळख घेतली, जल जीवन मिशनची तोंड ओळख. त्यानंतरचा पुढचा टप्पा होता, तर पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही वॉटर लिटरसी घेतलं. वॉटर लिटरसीच्या नंतर मग आम्ही ऑपरेशन अँड मेंटेनन्स घेतलं, कारण आता पूर्ण होत आल्या योजना, लोकांना कशा पुरे चालवायच्या ते समजायला पाहिजे. वॉटर लिटरसीच्या नंतर आपण आता चौथा टप्पा घेतोय, सोर्स सस्टेनेबिलिटी आणि स्ट्रेंथनिंग. म्हणजे जशी गरज आहे तशा पद्धतीने आपण ग्रामस्तरीय सहभागधारकांची क्षमता बांधणी करतोय. यामध्ये जे आमचे ट्रेनिंग पार्टनर्स आहेत, मुख्य संस्था, की रिसोर्स सेंटर्स, त्यांचा आपण वापर करून घेतोय आणि त्यांच्या माध्यमातून आपण ग्रामीण टप्प्यापर्यंत पोहोचलो आहात आणि हे देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात झालेलं आहे. बरोबर. अर्थातच मॅडम, मोठ्या प्रमाणात तुम्ही काम करत आहे. मॅडम, 2019 ला ही योजना चालू झाली, बरोबर? ते 2028
ही योजना संपत आहे, काय सांगताल त्यानंतरचे काय प्लॅन्स आहेत? विकसित भारत 2047 ओके. हा जो विजन आहे, आमचा टप्पा 2054 पर्यंत चालवायचा आहे. तर आमचं असं काम राहणार आहे, की आम्ही जे आमचे गोल्स ठरलेले आहेत विकसित भारतमध्ये, जो आमचा वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन ह्या विषयावरचा जो डॉक्युमेंट आम्ही स्वतःहून तयार केलाय, रोड मॅप जो तयार केलेला आहे, तो त्या टप्प्याच्या त्या वर्षांमध्ये ते टप्पे गाठण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि हे आम्ही जनभागीदारीमधूनच मिळवणार आहोत. ओके. फार छान ही गोष्ट आहे. म्हणजे मी तर बोलेल की महाराष्ट्र असो किंवा देशातल्या प्रत्येक नागरिकाला आणि स्पेशली ग्रामीण भागात पाण्याची सोय सुविधा व्यवस्थित व्हावी हीच सर्वांची प्रार्थना. आणि काय सांगताल मॅडम की पाणी आणि तुमचं हे फार एक जवळचं नातं मी असं म्हणू शकतो. तुमच्या ह्या शासकीय कारकिर्दीमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात काहीतरी समाजासाठी काम करत आहे. काय सांगताल तुमचा एखादा पाण्यासंदर्भातला एखादा अनुभव? लहानपणीचा तर मी तुम्हाला अनुभव सांगितलाच, परंतु ह्या कार्यालयामध्ये जेव्हापासून पदभार स्वीकारला त्यानंतर मला समजलं की पाणी पुरवठा हा विषय किती गहन आहे आणि लोकांच्या जीवनामध्ये किती फरक पडतोय आपल्या इंटरव्हेन्शनमुळे. पॉलिसी डिसिजन जो झाला, जल जीवन मिशन राबवण्याचा जो निर्णय झाला, त्याच्यामुळे किती फरक पडतोय. आणि रिसेंटली मी जेव्हा जुलै 2025 मध्येच पन्हाळागड ते पावनखिंड असा 42 किलोमीटरचा ट्रेक करण्यासाठी गेले होते. तर तो ट्रेक करताना 5-6 ठिकाणी दुर्गम वाडी वस्ती लागतातच आणि काही ठिकाणी रस्ते पण आहेत तिथे. पण तो प्रवास करत असताना आम्ही सकाळी 4 वाजता सुरुवात केली, तर 7 वाजेपर्यंत पहिल्या वस्तीला पोहोचलो असणार आम्ही चालत. तर प्रत्येकाच्या घरासमोर नळ होते, नळातून पाणी चालू होतं आणि महिला, कारण महिलांनाच काम करायला लागतं ना पाण्याचं, तर महिला त्या नळांसमोर बसून आपापल्या दरवाजामध्येच धुनी धुतायत, भांडी घासतायत, जे काम आहे ते चालू आहे त्यांचं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता. मी तिकडे शासकीय अधिकारी म्हणून तर विचारलंच नाही त्यांना, कारण आम्ही ट्रेकिंग करत होतो. मी त्यांना सहज थांबून विचारलं, ताई पूर्वी पाणी येत होतं का? पूर्वी कसं येत होतं? तर त्यांनी सांगितलं, पूर्वी आम्ही कॉमन विहिरीवर जाऊन आणायचो आणि म्हणलं आता हे कधी आलं, तर हे आता आहे. पाणी येतं का? 24 तास येतं. 24 तास नाही, सॉरी, प्रत्येक दिवशी येतं, आवश्यकतेप्रमाणे येतं. तर त्यांचा आनंद जो होता तो बघून मला पण आनंद झाला, की मी ह्या कार्यालयामध्ये जी काही भूमिका बजावली, माझा थोडासा सहभाग जो नोंदवला, तो सत्कारणी लागला. अर्थातच मॅडम, राज्य जल आणि स्वच्छता मिशन ह्या तुमच्या कार्यक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि असंच तुमच्या आयुष्यात भरभराटी आणि खूप काही चांगल्या गोष्टी घडाव्या अशी आमची इच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. जल जंक्शन महाराष्ट्र पॉडकास्ट या मराठी पॉडकास्ट चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.